नमस्कार, मी माने सर, आर्यन हायस्कूल गिरगाव. आज आपण इयत्ता 6वीचं नवीन प्रकरण बघणार आहोत. 15वं त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म. आता बघा, त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म बघताना अतिशय सोपं प्रकरण आहे. इथे तुम्हाला शेजारी 2 आकृत्या दिलेल्या आहेत. त्यापैकी मी जर विचारलं की याच्यामधला त्रिकोण कोणता, तर तुम्ही सांगणार की ही जी आकृती आहे ही त्रिकोणाची. कारण ही बघा, ही आकृती ह्याच्यामध्ये 4 शिरोबिंदू आहेत, त्यामुळे ही आकृती त्रिकोणाची नाही. ह्याच्यामध्ये ए बी ही एक बाजू आहे, बी सी ही एक बाजू आहे आणि ए सी ही एक बाजू आहे. ए बी आणि सी हे 3 शिरोबिंदू आहेत आणि हे 3 असे मी दाखवले चिन्हाने, हे 3 कोन आहेत. म्हणून याला आपण काय म्हणायचं, त्रिकोण असं म्हणायचं. त्रिकोण ए बी सीला 3 कोन आहेत. कोण ए बी सी हा एक कोन आहे, ए बी सी म्हणजे बघा हा कोन येणार, हा. त्यानंतर कोन बी ए सी आणि कोन ए सी बी हे असे 3 कोन आहेत. आणि बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. मग बघा त्रिकोणाची व्याख्या कशी करता येईल. 3 नैक रेषीय बिंदू रेषाखंडाने जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असं म्हणतात. त्रिकोणाचे शिरोबिंदू, बाजू व कोन यांना त्रिकोणाचे घटक म्हणतात. समजा मी हे 3 बिंदू घेतलेले आहेत. हे 3 बिंदू जर आपण जोडले बघा, तर एक त्रिकोणाची आकृती तयार होते. बघा, ही ए बी सी हे 3 बिंदू जोडले तर त्रिकोण ए बी सी तयार होतो. म्हणजे 3 एकरेषीय बिंदू घ्यायचे, एक रेषीय नाहीत. 3 एकरेषीय बिंदू रेषाखंडाने जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असं म्हणतात. आता त्रिकोणाच्या बाजूवरून त्रिकोणाचे प्रकार बघा, कोणते कोणते प्रकार पडतात आणि त्याची व्याख्या काय आहे. सगळ्यात पहिलं तुम्हाला बघा, इथे 3 आकृत्या दिलेल्या आहेत. ओके, ए बी सी, पी क्यू आर आणि एक्स वाय झेड हे 3 त्रिकोण आहेत. तुम्ही जर ह्या पट्टीच्या साहाय्याने जर ए बीची लांबी, बी सीची लांबी आणि ए सीची लांबी जर मोजली, तर ह्या पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल ह्या तिघांच्या लांबी समान आहेत. तुम्ही पट्टीने मोजू शकता. ह्या दुसऱ्या आकृतीमध्ये जर बघितलं तुम्ही मोजायचं आहे ते, तर तुम्हाला असं लक्षात येईल पी क्यू आणि पी आरची लांबी समान आहे आणि क्यू आरची वेगळी आहे. म्हणजे ह्या 2 बाजू सारख्या आहेत. इथे ह्या 3 बाजू सारख्या आहेत. आणि एक्स वाय झेडमध्ये जर तुम्ही ह्या 3 बाजूंची लांबी जर मोजली, तर ही 3 बाजूंची जी लांबी आहे ती वेगवेगळी येणार आहे, सारखी येणार नाही. बघा, मी चिन्हाने दाखवले, ते 3 बाजूला वेगवेगळी चिन्ह दाखवले आहेत. याचा अर्थ असतो ह्या 3 बाजू वेगवेगळ्या लांबीच्या आहेत. हे बघा, ही बाजू आणि ही बाजू एक एक रेष मारले, याचा अर्थ पी क्यू आणि पी आर ही बाजू सारख्या लांबीची. आणि ए बी सीमध्ये बघा, ए बी, बी सी आणि ए सी या तिघांवरती एक एक रेष मारलेली आहे. याचा अर्थ ह्या 3 बाजू समान आहेत. मग ह्याच्यावरून प्रकार काय पडतात आपण ते डिटेलमध्ये बघणार. जर ह्या त्रिकोणाच्या 3 बाजू सारख्या असतील, बाजूंवरून प्रकार, तर याला म्हणायचं समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण म्हणजे समभुज म्हणजे बाजू, सारख्या बाजू. याला म्हणायचं समद्विभुज. समद्विभुज त्रिकोण, कारण त्रिकोणाच्या 2 बाजू सारख्या आहेत. आणि ह्या जर त्रिकोणाच्या 3 बाजू वेगवेगळ्या असतील तर त्याला म्हणायचं विषमभुज त्रिकोण. विषम म्हणजे वेगवेगळ्या, 3 समान लांबीच्या नाहीत, विषमभुज त्रिकोण. द्वी म्हणजे 2 बाजू, समद्वी 2 भुजा सारख्या आहेत म्हणून समद्विभुज त्रिकोण असं म्हणायचं. आता त्याची व्याख्या दिलेली आहे बघा इथे. त्रिकोण एबीसीच्या सर्व तिघांची लांबी समान आहे म्हणून त्रिकोण एबीसी हा समभुज त्रिकोण आहे. ज्या त्रिकोणाच्या 3 बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण म्हणतात. पी क्यू आरमध्ये पी क्यू आणि पी आर यांची लांबी समान आहे. ज्या त्रिकोणाच्या 2 भुजा समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणास समद्विभुज त्रिकोण असं म्हणतात. ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजू समान लांबीच्या नसतात, म्हणजे थोडक्यात 3 बाजू वेगवेगळ्या लांबीच्या असतात, त्यांना म्हणायचं विषमभुज त्रिकोण. आता जसं बाजूंवरून प्रकार झाले तसे त्रिकोणाचे कोनांवरून सुद्धा प्रकार पडतात. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 3 त्रिकोण दिलेले आहेत बघा. कोणते कोणते 3 त्रिकोण दिलेले आहेत, तर ह्याच्यामध्ये कोण डी ई एफ आणि पी क्यू आर आणि एल एम एन ह्या तिघांचे मापं जर तुम्ही मोजलीत तर बघा, हा जो कोण डी आहे, कोण ई आणि कोण एफ ह्या तिघांची जर कोण मापकाच्या सहाय्याने मापं मोजलीत तर तुमच्या असं लक्षात येईल ह्या प्रत्येकाचं माप 90 अंशापेक्षा कमी असेल. ह्या पी क्यू आरमध्ये जर बघितलं तर ह्याचं जे माप आहे एक कोण 90 अंशाचा आहे आणि ह्याच्यामध्ये एक कोण जो आहे तो 90पेक्षा मोठा असणार आहे, विशाल कोण असणार आहे. म्हणून कोणांवरून 3 प्रकार पडतात.
तिन्ही कोण लघुकोण आहेत. ह्याच्यामध्ये निरीक्षण तुम्हाला असं दिसेल की तिन्ही कोण लघुकोण म्हणजे तिघांची मापन 90पेक्षा कमी. ह्याच्यामध्ये एक कोण काटकोण आहे म्हणजे एका कोणाचं माप 90 आहे आणि एक कोण विशाल कोण आहे आणि दोन बाकीचे लघुकोण असतील. मग ज्या त्रिकोणाचे 3 कोण लघुकोण असतात म्हणजे तिन्ही कोणांचे मापन 90पेक्षा कमी असतात त्या त्रिकोणाला लघुकोण त्रिकोण असं म्हणतो. ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोण म्हणजे 90 अंशाचा असतो त्या त्रिकोणाला म्हणायचं काटकोण त्रिकोण. ज्या त्रिकोणाचा एक कोण विशाल कोण असतो त्या त्रिकोणास विशाल कोण त्रिकोण असं म्हणतात. म्हणजेच एक कोण 90 अंशापेक्षा मोठा. तर असे हे कोणांवरून त्रिकोणाचे 3 प्रकार पडतात. तुम्हाला माहिती आहे आता अतिशय महत्त्वाचा असा गुणधर्म आहे त्रिकोणाचे 3 कोण जर तुम्ही मोजलेत. बघा एक कागद घ्यायचा आहे, एक कागद घ्या, त्रिकोणाकृती कागद. हे तिन्ही कोपरे तिन्ही बाजूने एका रंगाने रंगवा. बघा इथे एक वेगळा रंग द्या. बघा त्रिकोणाचे ते 3 कोण दिलेत, हा वेगळा रंग द्या. इथे समजा तुम्ही लाल रंग दिला, इथे वेगळा रंग दिला आणि इथे वेगळा रंग दिला आणि हे तिन्ही कोपरे जर तुम्ही चित्रात दाखवल्याप्रमाणे जर कापले आणि ते जर असे ही एक इथे राहणार, एक इथे राहणार आणि एक इथे राहणार म्हणजे तुम्ही बघितलं तर एक संपूर्णपणे हे बघा हे अशी एक रेष तयार होते. त्याच्यामुळे त्या तिन्ही कोणांची जी बेरीज आहे नेहमी लक्षात ठेवायचं त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज ही नेहमी 180 अंश असते. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची मापांची बेरीज तुम्ही बघा इथे मी दाखवतोय समजा हा त्रिकोण काढला असा एवढा लहान तर याची पण बेरीज 180च येणार आणि तुम्ही मोठा त्रिकोण जरी काढलात एवढा आणि तिन्ही कोण जर मोजले त्या तिघांची बेरीजसुद्धा 180 अंशच येणार. तिन्ही कोणांची बेरीज येते लक्षामध्ये. कुठलाही जगातला कुठलाही त्रिकोण काढा एकदम असा एकदम अगदी छोटासा त्रिकोण जरी मी काढून ठेवलात तरी त्या तिन्ही कोणांची बेरीज 180 अंश असते त्रिकोणाच्या. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा गुणधर्म आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज झाल्याच्या नंतर तुम्ही कोणताही एक त्रिकोण काढा, कोणताही ABC काढा आणि तिन्ही बाजूंची लांबी मोजायची. तुम्ही कोणता पण घ्या. तुम्ही एक स्वतः पट्टीने तुम्ही स्वतःहून एक त्रिकोण काढायचा. हा त्रिकोण काढला ABC ओके. तर ह्या तिघांची बाजूंची लांबी मोजायची. येते लक्षामध्ये. तुम्ही कोणतेही 3 बाजू घ्यायच्या त्या तिघांची लांबी मोजली तर तुमच्या असं लक्षात येईल की ABचं लांबी लिहायची, BCची लांबी लिहायची आणि ACची लांबी लिहायची. या तिघांची लांबी जर तुम्ही लिहिलीत तर तुम्हाला असं लक्षात येईल की समजा आता एखादी ही बाजू 3 आहे, ही एक बाजू 4 आहे आणि एक बाजू 5 आहे, 5 सेमीची. जर समजा तुम्ही बघा AB आणि BC ह्या दोघांची बेरीज केली, AB आणि AC 4 अधिक 3 किती आली 7. तर 7 ही संख्या 5पेक्षा मोठी आहे. 5 आणि तिघांची 3ची बेरीज केली तर किती आली 8. 8 हा 4पेक्षा मोठा आहे. जर 5 आणि 4ची बेरीज केली 9, 9 हा 3पेक्षा मोठा आहे. म्हणजे अतिशय महत्त्वाचं आहे की त्रिकोणामध्ये कोणत्याही 2 लांबींची बेरीज ही नेहमी तिसऱ्या लांबीपेक्षा मोठी असते. म्हणजे जर तुम्हाला असे कधी कधी मापं देतील आणि विचारतील हा त्रिकोण काढता येईल का तर ही अट लागू पडते का ते बघायचं. जगातला कुठलाही त्रिकोण असू द्या त्या 2 बाजूंची लांबी मोजायची. कोणतेही 2 बाजू घ्या, त्या 2 बाजूंच्या लांबींची बेरीज केली तर ती नेहमी तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा काय असते मोठी असते. अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे. ह्याच्यावरतीच आता आपल्याला सराव संच 36 हा सोडवायचा आहे. आता बघा मी सराव संच 36 इथे सोडून तुम्हाला दाखवणार आहे. सराव संच 36 मध्ये अतिशय सोपा आहे सराव संच 36. आता खालील आकृत्यांचे निरीक्षण करा. बघा पहिला प्रश्न, त्यावरून त्रिकोणाचा प्रकार लिहा. आता तुम्ही जर बघितलं प्रकार कसा ओळखायचा, इथे कोणांची मापं दिलीत म्हणजे कोणांवरून आपण ठरवूया. तुम्ही जर बघितलं तर PQR मध्ये बघा इथे एक बॉक्स आखलेला आहे. या बॉक्समध्ये जर तुम्ही बघितलं बघा हा बॉक्स आहे. हा बॉक्सचा अर्थ असतो की हा कोण कितीचा आहे 90चा. म्हणजे हा जो त्रिकोण आहे हा जो प्रकार आहे ह्याला म्हणा हा त्रिकोण PQR हा इथे वाक्य लिहायचं रिकाम्या जागा काटकोन. त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण आहे. तर ही पहिली रिकामी जागा आली. त्याच्यानंतर दुसरी रिकामी जागा जर बघितलीत तर दुसऱ्या रिकामी जागेमध्ये बघा कोण वायचं माप 125 आहे म्हणजे एक कोण 90पेक्षा मोठा आहे म्हणून त्रिकोण XYZ हा विशाल कोण त्रिकोण. ह्याची रिकामी जागा येणार विशाल कोण त्रिकोण. तर अशा पद्धतीने ही दुसरी रिकामी जागा आहे. आणि
तिसऱ्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा एक कोण 70चा आहे, हा कोण 48 अंश, हा कोण 62. म्हणजे ह्या तिघांची तिन्ही कोण 90 अंशापेक्षा काय आहेत, म्हणजे 90 हा मोठा आहे, 90 अंशापेक्षा लहान आहेत. म्हणून हा जो त्रिकोण आहे याला म्हणायचं लघुकोण त्रिकोण. लघुकोण त्रिकोण. तर या रिकामी जागा, पहिली रिकामी जागा येणार काटकोन त्रिकोण, दुसरी रिकामी जागा येणार विशालकोण त्रिकोण, आणि तिसरं लघुकोण त्रिकोण. हे झाले कोणांची मापं दिली म्हणून कोणांवरून. आता दुसऱ्या याच्यामध्ये बघा, प्रश्नामध्ये खालील आकृत्यांचे निरीक्षण करा व बाजूंवरून होणारा त्रिकोणाचा प्रकार लिहा. आता तुम्ही जर बघितलं बघा, इथे चिन्हांच्या सहाय्याने दिलेलं आहे. ए बी एक अशी रेष मारलेली आहे, बी सीला एक रेष मारलेली आहे, आणि ए सीला एक रेष मारलेली आहे. म्हणजे तिन्ही बाजू समान आहेत. मग हा जो त्रिकोण आहे हा कोणता येणार, पहिली रिकामी जागा समभुज त्रिकोण. काय येणार, समभुज त्रिकोण, पहिली रिकामी जागा. त्रिकोण एबीसी हा समभुज त्रिकोण आहे. आता DEF मध्ये बघा, इथे एक रेष मारली, इथे 2 रेषा मारल्यात आणि इथे 3 रेषा मारल्यात. याचा अर्थ असतो ह्या तिन्ही बाजूंची लांबी सारखी नाही, त्यामुळे ह्याचं जे रिकामी जागा येणार त्रिकोण DEF हा कोणता येणार, विषमभुज त्रिकोण. काय येणार, विषमभुज त्रिकोण. त्याच्यानंतर तिसरी आकृती बघा, UVW हा जो त्रिकोण आहे याच्यामध्ये इकडे 2 रेषा मारल्यात, इकडे 2 रेषा मारल्यात. म्हणजेच हा जो त्रिकोण आहे हा येणार समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण. इथे लक्षामध्ये पुन्हा एकदा बघा, याचं समभुज त्रिकोण, विषमभुज त्रिकोण आणि हा येणार समद्विभुज त्रिकोण. हे यांचे प्रकार आहेत. आकृत्या काढून तुम्हाला हे आहे तसंच लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा, आकृतीत दाखवल्याप्रमाणे अविनाश आपल्या घराजवळ उभा आहे. बघा, हे अविनाशचं घर आहे. इथे अविनाश त्याला शाळेत जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. त्यातील कोणत्या मार्गाने अंतर कमी पडेल. म्हणजे बघा, 2 मार्ग कोणते आहेत, तर तो इकडे पहिल्यांदा बी पर्यंत जाणार आणि बी पासून इकडे वळणार असा, किंवा तो इकडून जाणार असा. तर तुम्ही कसं ओळखणार की याच्यामध्ये कोणता मार्ग जवळ आहे ते आणि का. तर आता याचं कारण येणार बघा, उत्तर तुम्हाला ओळीमध्ये लिहायचं आहे. इथे कोणत्या मार्गाने, म्हणजे ए बी पहिला बी कडून गेल्यानंतर सी कडे गेला, तर ए बी बी सी गेला किंवा ए सी गेला, या दोघांपैकी कोणतं अंतर जवळ पडेल, तर ए सी मार्गाने गेल्यास कमी अंतर पडेल. का, कारण तुम्हाला माहिती आहे ह्या कोणत्याही 2 बाजूंची जर बेरीज केली तर ही तिसऱ्या बाजूपेक्षा नेहमी काय असते, मोठी. म्हणजे हे जरी 2 मापं लहान आहेत, हे दोन्ही ह्या दोघांची बेरीज ह्या ए सीपेक्षा नेहमी मोठीच असणार आहे. मग इथे लिहायचं ए सी मार्गाने गेल्यास, ए सी मार्गाने गेल्यास काय होईल, अंतर कमी अंतर पडेल, कमी अंतर पडेल. कारण, याचं कारण लिहायचं बघा खालच्या ओळीत, कारण 2 बाजूंच्या लांबींची बेरीज, 2 बाजूंच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते. तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते. कारण 2 बाजूंच्या लांबींची बेरीज तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते. हे कारण तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा, चौथा प्रश्न काय विचारला आहे, खाली त्रिकोणाच्या बाजूंच्या लांबी दिल्या आहेत त्यावरून त्रिकोणाचा प्रकार ओळखा. आता बघा इकडे काय दिलं आहे, 3 सेमी, 4 सेमी, 5 सेमी. आता बघा, समजा मी हा त्रिकोण पहिल्या गोळीने, ही बाजू 3 आहे, ही बाजू 4 आहे, ही बाजू 5 आहे. बाजू दिल्या आहेत, तिन्ही बाजू सारख्या आहेत का, नाहीत. म्हणजे ही वेगळी, ही वेगळी, ही वेगळी. म्हणजे हा जो पहिला प्रकार येणार तो
विषमभुज त्रिकोण येणार. पहिल्याचं उत्तर येणार विषमभुज त्रिकोण. ओके. दुसऱ्या याच्यामध्ये बघा 3.4 3.4 आणि 5, म्हणजे ही बाजू 3.4 आहे, ही बाजू 3.4 आहे आणि ही 5 आहे, म्हणजे दोन बाजू सारख्या आहेत. म्हणजे हा जो प्रकार येणार तो समद्विभुज येणार, समद्विभुज त्रिकोण. ओके, समद्विभुज त्रिकोण दुसरा प्रकार. त्यानंतर तिसरा प्रकार लक्षात घ्या 4.3 4.3 4.3. समजा तुम्ही जो त्रिकोण काढताय ही बाजू ही बाजू ही बाजू तिन्ही बाजू सारख्या आहेत. 4.3 4.3 4.3 म्हणजे हा प्रकार येणार समभुज त्रिकोण. आणि चौथा जो प्रकार आहे 3.7 3.4 आणि 4, बघा या तिन्ही बाजू ही वेगळी ही वेगळी ही वेगळी, तिन्ही बाजू वेगळ्या आहेत. 3.7 3.4 आणि 4 म्हणजे हा जो प्रकार येणार हा विषमभुज त्रिकोण. विषमभुज त्रिकोण तुम्हाला येणार आहे हा प्रकार, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने तुम्हाला बाजूंवरून जरी प्रकार विचारले तरी तुम्हाला ते प्रकार सांगता आले पाहिजेत. आता याच्यामध्ये आपण पुढचा जो प्रकार गणित आहे त्या गणितामध्ये लक्ष देणार आहोत. काय विचारलं आहे बघूया आपण पुढे. बघा हा आपला चौथा प्रश्न होता. या चौथ्या प्रश्नामध्ये तुमच्या लक्षात आलेलं आहे काय करायचं ते. आता आपण पाचवा प्रकार बघूया काय विचारलं बघा. त्रिकोण काढण्यासाठी खाली काही बाजूंच्या लांबी दिल्या आहेत, या लांबींच्या बाजू असणारे त्रिकोण काढता येणार की नाही हे ठरवा. आता हे कसं ठरवायचं तर तुम्हाला माहिती आहे की कोणत्याही त्रिकोणामध्ये कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही नेहमी तिसऱ्या बाजूपेक्षा काय असते, जास्त असते. आपण करून बघूया. आता पहिला प्रकार घेतला बघा. पहिलं गणित 17 7 आणि 8 त्रिकोण काढता येणार का. तर बघा 17 अधिक 7 करा. 17 अधिक 7 किती येते बेरीज. 17 अधिक 7 17 आणि 7 जर केले तर आली 24. 24 हा 8पेक्षा मोठा आहे. ओके, बघूया. आता 7 अधिक 8 करू. 7 अधिक 8 किती आले 15. 15 ही उरलेली बाजू कोणती आहे 17. 17पेक्षा मोठे आहेत का नाही, म्हणजे हा त्रिकोण काढता येणार नाही. हा त्रिकोण काढता येणार नाही. कारण बघा इथे 7 आणि 8ची बेरीज किती येते 15, म्हणजे दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी पाहिजे ना, पण ती लहान येते. त्यामुळे हा जो पहिला प्रकार आहे, पहिल्या जो मापं दिलेली आहेत हा त्रिकोण काढता येणार नाही. कारण लिहायचं इथे, कारण की कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा नेहमी काय असते, मोठी असते. ते कारण लिहायचं. हा त्रिकोण काढता येणार नाही. आता दुसरा बघूया आपण. दुसरं गणित बघा तिघांची दोघांची बेरीज करू. पहिल्या दोघांची बेरीज करा. 7 अधिक 24 म्हणा त्या मनात बघा. 7 अधिक 24 जर केलं तर किती येते 31. 31 हे 25पेक्षा मोठे आहेत. त्यानंतर ह्या दोघांची बेरीज करा. 24 अधिक 25 24 अधिक 25 49 हे सुद्धा 7पेक्षा मोठे आहेत, म्हणजे ह्या बाजूपेक्षा मोठे आहेत. आता ह्या दोघांची बेरीज करा. कोणती 7 अधिक 25. 7 अधिक 25 जर बेरीज केली तर ती बेरीज 24पेक्षा मोठी आहे. 7 अधिक 25 किती येतं 32. म्हणजे लिहायचं हा त्रिकोण काढता येईल. हा त्रिकोण काढता येईल, कारण कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा काय आहे, मोठी आहे. ती काय सगळ्या अटी लागू करून बघायच्या. तिसरं गणित बघू. बघा तिसऱ्या गणितात काढता येईल का. 9 अधिक 6 9 अधिक 6 दोघांची बेरीज किती येते 15. 15 हे 16पेक्षा लहान आहेत का नाहीत, 16 मोठे आहेत. बघा 9 अधिक 15 किती आले, पहिल्या ह्याच्यातच लागू नाही पडत, म्हणजे हा त्रिकोण काढता येणार नाही. हा त्रिकोण काढता येणार नाही, कारण दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी नाही आहे तिथे. त्यामुळे हा सुद्धा त्रिकोण काढता येणार नाही. हा येईल, हा नाही येत. आता पुढे बघू. चौथं बघूया काढता येतोय का. ह्या दोघांची बेरीज करून बघा. पहिल्यांदा
8.4 मनातल्या मनात बघायचे. 8.4 अधिक 16.4 म्हणजे 8 आणि 4 24, 24.8 ही 4.9 पेक्षा मोठी आहे. बरोबर. आता ह्या दोघांची बेरीज करू. 16.4 अधिक 4.9 ह्या दोघांची बेरीज जर केली तर ती 8.4 पेक्षा मोठीच येईल. आता ह्या दोघांची बेरीज करू, पहिल्या आणि तिसऱ्याची. बघा काय येणार, 8.4 अधिक 4.9 ह्यांची बेरीज बघू इथे. बघा 8.4 आणि 4.9 यांची जर बेरीज केली, 9 आणि 4 13, चाला 1, 8 आणि 5 13, 13.3 हे 16.4 पेक्षा मोठे आहेत का? नाही, म्हणजे 16.4 उलट मोठे आहेत. त्यामुळे हा त्रिकोण काढता येणार नाही. चौथ्याचं काय उत्तर यायचं, हा त्रिकोण काढता येणार नाही, कारण दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी नाही. पाचवं बघूया. ह्या दोघांची बेरीज बघा, 15 अधिक 20 म्हणत करा, किती आले? 35. 35 हे 25 पेक्षा मोठे आहेत. ह्या दोघांची करू, 20 अधिक 25 ह्यांची बेरीज किती आली? 15 पेक्षा मोठी. त्यानंतर पहिल्या आणि तिसऱ्याची बेरीज करू, 15 अधिक 25, 15 अधिक 25 किती आलं? 40. 40 हे 20 पेक्षा मोठे आहेत. म्हणजे इथे बघा हा त्रिकोण काढता येईल, कारण कोणत्याही दोन बाजूंची जर बेरीज केली तर ती नेहमी तिसऱ्या बाजूपेक्षा काय येते? मोठी येते. त्यामुळे हा त्रिकोण काढता येईल. हा त्रिकोण काढता येईल. त्यानंतर सहावं गणित. सहावं गणित बघा, या दोघांची बेरीज 12 अधिक 12 24 हे 16 पेक्षा काय आहेत? मोठे आहेत. त्यानंतर ह्या दोघांची बेरीज करा, 12 अधिक 16, 12 अधिक 16 किती? 12 अधिक 16 जर बेरीज केली 28 येते. 28 हे 12 पेक्षा मोठे आहेत. आणि पहिल्या आणि तिसऱ्या बघा, हे जी बेरीज केली 12, परत ह्या 12 आणि 16ची पण बेरीज करा, ही पण ह्या 12 पेक्षा मोठीच आहे. त्यामुळे हा सुद्धा त्रिकोण काढता येईल. हा त्रिकोण काढता येईल. तर अशा पद्धतीने हे प्रकरण तुमचं संपलेलं आहे. बघा एकच सराव संच आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय बघितलं, त्रिकोणाचे प्रकार. कशावरून? बाजूवरून. कोणते कोणते प्रकार आहेत? समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोण असे प्रकार आहेत. दुसरं कोनांवरून प्रकार. कोनांवरून कोणते कोणते प्रकार आहेत? लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण, विशालकोन त्रिकोण. त्याच्यानंतर तिसरा गुणधर्म बघितला आपण, तिसरा टॉपिक बघितला, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 अंश असते. आणि चौथा टॉपिक की त्रिकोणामध्ये कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा काय असते? जास्त असते. आणि याच्यावरती आपला सराव संच पूर्णपणे 36 अवलंबून आहे. त्रिकोणाची व्याख्या तर तुम्हाला माहीतच आहे. तर अशा पद्धतीने हे प्रकरण आपलं संपलेलं आहे.